आपण काय शिकतोय आता, सेकंड लेसन म्हणजे काय, मनी हा लेसन शिकतोय ना. म्हणजे आपण काय करतोय माहिती का, याची रिव्हिजन करतोय फक्त. मग या लेसनमध्ये काय म्हटलंय त्यांनी बघा बरं, मानव हा बुद्धिमान प्राणी आहे. म्हणजे याचा अर्थ काय रे, तर आपला मानव हा एकदम सगळ्या गोष्टी कशा करतो, इंटेलेक्च्युअल करतो. ह्युमन इज इंटेलेक्च्युअल ॲनिमल, नाही काय रे म्हणतात, मॅन इज इंटेलेक्च्युअल ॲनिमल, व्हेरी गुड, ॲनिमलच है ना. मग बघा याच्यात काय म्हटलं त्यांनी, पैशाचा शोध हा जगातील अनेक महत्त्वपूर्ण शोधांपैकी एक मोठा शोध आहे. म्हणजे बघा सगळे शोध तर बाकीचे इग्नोर करू शकतो आपण, पण पैसा खूप इम्पॉर्टंट आहे. बघा ना आजकाल जगामध्ये कोणताही शोध लावायचा असेल तरी आपल्याला पहिले रिसर्च, टेस्ट वगैरे सगळं करावं लागतं. त्या कोण लागतो, मनीबाई लागतो है ना. तर जगातल्या बऱ्याच शोधांपैकी सगळ्यात इम्पॉर्टंट शोध काय आहे, पैशाचा शोध आहे. आलं लक्षात, मनीचा शोध आहे. मग क्राउथर यांच्या मते विज्ञानात अग्नीचा शोध लागला, यांत्रिक शास्त्रात चाकांचा शोध लागला, तसा पैशाचा शोध हा महत्त्वाचा शोध आहे. आणि यामुळे मानवाच्या जीवनात आर्थिक क्रांती घडून आली. आलं का लक्षात, इकॉनॉमिक रिव्हॉल्युशन घडून आलं. कुणामुळे, मनीबाईमुळे. आलं लक्षात, पैशामुळे. कसं बघा, पैशांद्वारे विविध वस्तूंची आणि सेवांची खरेदी विक्री करता येते. वी कॅन सेल और परचेस एनी गुड्स अँड सर्व्हिसेस विथ द हेल्प ऑफ मनी. पैशाच्या साहाय्याने आपण गुड्स आणि सर्व्हिसेस काय करू शकतो, परचेस करू शकतो. ओके. आधुनिक अर्थव्यवस्था पैशावर अवलंबून आहे आणि आपली मॉडर्न इकॉनॉमी ही कशावर डिपेंड आहे, मनीबाईवर आहे. आणि दैनंदिन व्यवहारात पैसा हा वस्तू विनिमयातील समस्या दूर करतो. पैसा हा दैनंदिन व्यवहारात काय करतो, वस्तू विनिमय देवाणघेवाण, वस्तू खरेदी विक्री करणं, एक्सचेंज करणं, यातला जो मेन प्रॉब्लेम आहे ना तो दूर करण्याचं काम करतो. कोण, मनीबाई, पैसा. मग कसं, तर हे पुढे बघू आपण. पुढे कसं, तर आपल्याकडे सगळ्यात पहिले एक होती, ती होती बार्टर सिस्टीम. बार्टर ट्रान्झॅक्शन, वस्तू विनिमय पद्धत. वस्तू विनिमय पद्धतीमध्ये आपण काय करायचो, देवाणघेवाण करायचो. पण मग इथे कसं झालं होतं बघा ना, तुम्ही जेव्हा वस्तू विनिमय पद्धतीमध्ये काय केली, देवाणघेवाण केली. एक मिनटं हा, हे काय ओपन झालं, रेकॉर्डिंग चालू आहे ना, ते रेकॉर्डिंगमध्ये दिसत नाही ना गं, मग काही गोष्टी त्याच्यासाठी करते मी. वस्तू विनिमयातील अडचणी. मग आता वस्तू विनिमय पद्धत ही का बंद झाली आणि का बरं पैसा आला, मनीबाई का बरं इंट्रोड्यूस केला आपण, याची कारणं पण आहे आपल्याकडे. काय कारणं आहेत बघा. सगळ्यात पहिले आहे गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव, म्हणजे लॅक ऑफ डबल कोइन्सिडन्स ऑफ वॉन्ट. गरजेच्या डबल कोइन्सिडन्सचा काय असतो, अभाव असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा कापड व्यापारी आहे आणि हा कांदे व्यापारी आहे. ह्याला कापडाच्या बदल्यात कांदेच हवे असतील, हा व्यक्ती ह्याला कापडाच्या बदल्यात कांदेच हवे असतील आणि त्या कांदेवाल्याला कांद्यांच्या बदल्यामध्ये कापडच हवं असेल. हे आहे का फिक्स, है ना. म्हणजे गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव असल्यामुळे वस्तू विनिमय पद्धत दरवेळी कामाला येत नाही. हा कांदा व्यापारी, हा कापड व्यापारी आहे, हे लोक दुसऱ्यांकडनं वस्तू जेव्हा विकत घ्यायला जातील तेव्हा यांच्या वस्तू समोरच्याला हव्या असतीलच असं नाही. येते का लक्षात, समोरच्याची वस्तू यांना हवी आहे पण त्यांच्याकडची वस्तू यांच्याकडची वस्तू त्या व्यक्तीला हवी असं नाही आहे. आणि यामुळे बार्टर सिस्टीममध्ये काय आले, प्रॉब्लेम्स आले. त्यांनी ते एक्सप्लेन करून दिले. तुम्ही ह्याचं आहे ना एका लाईनमध्ये एक्सप्लेनेशन आणि एक एक्झाम्पल दिलं तरी मोर दॅन इनफ आहे. एवढं मोठं भरमसाठ लिहायची गरज नाही आहे. बघा काय, वस्तू विनिमय व्यवस्थेची मुख्य मर्यादा म्हणजे गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव. म्हणजे अ व्यक्तीकडे कापड आहे त्याबद्दल त्याला तांदूळ हवा आहे, पण ब व्यक्तीकडे तांदूळ आहे पण त्याला अ व्यक्तीकडून कापड नको आहे. येते लक्षात. म्हणजे इथे काय आहे, दुहेरी संयोगाचा अभाव आहे. त्यामुळे वस्तू विनिमय पद्धत काय होते, अवघड होते. बार्टर ट्रान्झॅक्शन त्यामुळे काय होतं, डिफिकल्ट होतं. मग त्यांनी आपल्याला इंग्लिशमध्ये पण सेम म्हटलेलं आहे बघा. त्यांनी कसं म्हटलंय बघा, होशील काचे दिवसात कशाची स्क्रीन लॉक करता आली असते मला. लॅक ऑफ डबल कोइन्सिडन्स ऑफ वॉन्ट वॉज वन ऑफ द मेजर लिमिटेशन ऑफ बार्टर सिस्टीम. बार्टर सिस्टीमची सगळ्यात मोठी काय आहे, ही लिमिटेशन आहे, मर्यादा आहे. काय तर लॅक ऑफ डबल कोइन्सिडन्स ऑफ वॉन्ट. म्हणजे आपल्याला समोरच्याकडनं जे हवं आहे ते तो देईल पण त्याला आपल्याकडच्या वस्तू नको असतील तर कसं करायचं, ट्रान्झॅक्शन कसं होईल. येते लक्षात.
फॉर इन्स्टन्स, फॉर एक्झाम्पल, पर्सन ए हॅज क्लोथ्स अँड ही वॉन्ट राईस इन एक्सचेंज. एकडे काय आहेत, क्लोथ्स आहेत आणि त्याला एक्सचेंजमध्ये काय हवं आहे, तांदूळ हवे आहेत. ओके. बट द पर्सन बी, अँड द पर्सन बी हॅज राईस बट ही डज नॉट वॉन्ट क्लोथ्स. त्याला काय नको आहे, कपडे नको आहे इन एक्सचेंज. इन दिस केस एक्सचेंज बिटवीन ए अँड बी वुड नॉट टेक प्लेस as their wants do not coincide with each other. एकमेकांसोबत त्यांच्या गरजा या काय होत नाही आहेत, मॅच होत नाही आहेत. संयोग होतोय का इथे, नाही. म्हणजे त्याला जे हवं आहे ते आपल्याकडे आहे पण आपल्याला त्याच्याकडची वस्तू नको आहे. संयोग आहे का इथे गरजांचा, नाही होते. मग यामुळे बार्टर ट्रान्झॅक्शनला प्रॉब्लेम आला. बार्टर ट्रान्झॅक्शन म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू. मग अजून एक प्रॉब्लेम होता त्याच्यात, बघा पुढे कोणता होता, सेकंड प्रॉब्लेम, लॅक ऑफ कॉमन मेजर ऑफ व्हॅल्यू. एक आहे कांदा व्यापारी, एक आहे दूध व्यापारी. 1 किलो कांदे आणि 1 लिटर दूध, कसं होईल रे कम्पॅरिझन, येते का लक्षात. 1 लिटर दूध एवढंसं येणार आहे आपल्याकडे, 1 किलो कांदे केवढे येतील, येते का लक्षात. म्हणजे याचा काय होत नाही आहे, कॉमन मेजर ऑफ व्हॅल्यू येत नाही आहे. किंवा फॉर एक्झाम्पल, हा टेबल्स बनवतो आणि हा खुर्च्या बनवतो डायनिंग टेबल्सच्या. तो म्हटला अरे मला एक टेबल पाहिजे, देऊन टाक ना मला एक टेबल, माझ्याकडची एक खुर्ची घेऊन जा. चालेल का रे, ऐकेल का, नाही. येतंय लक्षात. सामायिक मापदंडाचा अभाव आहे. पण तेच जर का यांच्या दोघांच्या वस्तूंची मूल्य पैशात व्यक्त केलेले असते, म्हणजे हा म्हटला असता माझा टेबल 1600 रुपयाचा विकायला आहे आणि तो म्हटला असता माझी एक चेअर कितीची आहे, 400ची आहे. मग त्या हिशोबाने याने याच्याकडनं किती घेतल्या असते चेअर्स, 4 घेतल्या असत्या. पण यासाठी आपल्याकडे मनी बैता असते तर पाहिजे होता ना तेव्हा, तो तेव्हा नव्हता. त्यामुळे सामायिक मापदंडाचा काय होता, अभाव होता. कॉमन मेजर ऑफ व्हॅल्यू इकडे आपल्याकडे नव्हती आणि त्याच्यामुळे आपल्याला बार्टर ट्रान्झॅक्शनमध्ये प्रॉब्लेम्स यायला लागले. आहे ना नाही. बघा मग त्याच्यात काय म्हटलं त्यांनी, वाईल एक्सचेंजिंग गुड्स फॉर गुड्स देर वॉज नो स्टँडर्ड युनिट ऑफ अकाउंट. स्टँडर्ड युनिट ऑफ अकाउंट जसं आज रुपीज आहेत आपल्याकडे, असं काही स्टँडर्ड आहे का आपल्याकडे, तेव्हा नव्हतं. आणि तेव्हा ते नसल्यामुळे इट वॉज डिफिकल्ट टू कम्पेअर 2 liters ऑफ मिल्क विथ 2 kilograms ऑफ राईस. म्हणजे कांदे आणि दूध जसं सेम, तसं कांदे आणि दूध, राईस म्हणजे तांदूळ आणि दूध यांचं कम्पॅरिझन करणं कसं होतं, अवघड होतं. त्यांचे आपल्याकडे सामायिक मापदंड होता का, नाही. येतंय लक्षात. हा पण आपल्याकडे बार्टर सिस्टीममधला प्रॉब्लेम होता. नंतर अजून एक प्रॉब्लेम आहे आपल्याकडे, बघा 2 तुमचे नंतर 2 त्यांचे असते. डिफिकल्टीज इन स्टोरेज ऑफ गुड्स. आता समजा हा म्हटला की मी जे तांदूळ आहे ते तांदूळ माझं काय आहे, माझी वस्तू आहे, तिच्या बदल्यात मी कोणतीही वस्तू मी काय करू शकतो, मागवून घेऊ शकतो ही देऊन. याच्यावर दूध आहे, किती दिवस ठेवेल, येते का लक्षात. त्याला गरजच पडली नाही, मग ते दूध काय स्वतःजवळ सांभाळून ठेवेल. पेरिशेबल नेचर आहे दुधाचं, खराब होऊन जाणार है ना. स्टोरेजचा प्रॉब्लेम यायला लागला, मग कसं काय व्हावं, बघा ते बघा. इट इज नेसेसरी टू स्टोअर गुड्स फॉर फ्युचर कन्झम्पशन. गुड्स हे फ्युचर कन्झम्पशनसाठी ठेवणं ही काय आपल्याकडे गरज आहे. म्हणजे भले याचे तांदूळ याच्याकडे आहे, हे यांनी एकदम वापरायला नको आहेत, यांनी कसं ठेवू, फ्युचर कन्झम्पशनसाठी. फ्युचरमध्ये समजा याला काही दुसरी वस्तू लागली तर याला तांदूळ द्यावे लागतील आणि वस्तू घ्यावी लागेल. बट समटाइम्स ड्यू टू पेरिशेबल नेचर ऑफ सर्टन गुड्स इट वॉज डिफिकल्ट टू स्टोअर देम फॉर फ्युचर. त्यांच्या पेरिशेबल नेचरमुळे म्हणजे त्यांच्या नाशवंत स्वरूपामुळे फ्युचरसाठी त्याला सांभाळून ठेवणं हे काय होतं, अशक्य होतं. येते लक्षात. हा तांदूळ साठवू शकतो पण तो दूध कसं साठवणार, येते लक्षात. फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी किती दिवस. पेरिशेबल कमोडिटीज लाईक मिल्क, एग, फिश, व्हेजिटेबल्स etc वेर डिफिकल्ट टू स्टोअर. यांना स्टोअर करणं कसं होतं, डिफिकल्ट होतं. अँड डिफिकल्टीज वेर ऑल्सो एक्सपिरियन्स ड्यू टू लॅक ऑफ स्पेस रिक्वायर्ड टू स्टोअर हेवी अँड बल्की गुड्स. हा टेबल्स बनवतो, ठीक आहे. याचे ते जड असे टेबल्स, खूप साऱ्या प्रमाणामध्ये असलेले टेबल्स, हा किती जपून ठेवेल. जर का याच्याकडे स्टोरेज नसेल तर हा काय करेल, येते का लक्षात. फ्युचरसाठी मी साठवून ठेवतो. अरे पण तुला जर का नवीन बनवायचे असतील तर पहिले जुने काढून टाकावे लागतील ना आपल्या इथले,
येते का लक्षात? माल जर तुम्ही समजा म्हणता, हा म्हटलं समजा मी तांदूळ उत्पादन घेतो, फ्युचरसाठी सांभाळून ठेवलं आहे, पण जे नवीन उत्पादन येईल ते कुठं ठेवशील? जोपर्यंत हे काढून लावत नाही तोपर्यंत. येते का लक्षात? जोपर्यंत हे विकत नाही किंवा हे वापरत नाही तोपर्यंत दुसरं त्याला ठेवायला जागा नाही आहे, किंवा मग त्याला अजून जागा करावी लागेल. म्हणजे स्टोरेजचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आपल्याकडे काय करावं लागलं, आपल्याला पैशाचा शोध लावावा लागला. कारण बार्टर सिस्टीम जर का म्हटली, वस्तूच्या बदल्यात वस्तू, तर आपल्या वस्तू किती साठवून ठेवायच्या? जागा नाही आहे. दुसरी गोष्ट, नाशवंत असते तर कसं साठवायच्या? पेरिशेबल असतील तर कशा स्टोअर करायच्या? आणि हेवी आणि बल्की असतील खूप साऱ्या प्रमाणात, तर त्या कुठे स्टोअर करायच्या? आलं का लक्षात? हा तुम्हाला काय आला? स्टोरेज प्रॉब्लेम आला. याच्यामुळे पण तुमचा बार्टर ट्रान्झॅक्शन काय झालं? अवघड झालं, डिफिकल्ट झालं. आणि मग आपल्याकडे शोध कशाचा लागला? मनीबाईचा. चला मग मराठीमध्ये, सामायिक मापदंडाचा अभाव. वस्तुविनिमय पद्धतीत वस्तूचे मूल्य मोजण्यासाठी प्रमाणित मापकाचा अभाव होता. प्रमाणित, एकदम प्रमाणशीर अशा मापक काही होतं का आपल्याकडे? जसं आज रुपीज आहेत, तसं तेव्हा रुपी होता का? नाही. म्हणजेच 2 लिटर दुधाची तुलना 2 किलो तांदूळाबरोबर करता येत नाही. आणि ह्यामुळे वस्तुविनिमय पद्धतीमध्ये काय लागल्या? अडचणी यायला लागल्या. याच्यावरून लोकांमध्ये मतभेद व्हायला लागले. वस्तूंचा साठा करण्यातील अडचण. भविष्याच्या उपभोगासाठी वस्तू साठवणं हे गरजेचं आहे. म्हणजे भविष्यात जर का तुम्हाला काही घ्यायचं आहे विकत, तर तुम्हाला काय लागेल? तुमच्या वस्तू साठवून ठेवाव्या लागतील. ओके. परंतु नाशवंत वस्तूंचा साठा करणे हे अवघड होते. नाशवंत वस्तू कशी साठवून ठेवायच्या? उदाहरणार्थ दूध, अंडी, मासे, भाजीपाला. तसेच जागेच्या अभावामुळे अवजड वस्तू साठवणं सुद्धा काय होत होतं? कठीण होत होतं. नांगर बनवणारा व्यक्ती किती नांगर साठवून ठेवतो? चला, कोणतं बघत होतं आपण? तिसरं. जागेच्या अभावामुळे वस्तू साठवणे काय होते? कठीण होते. म्हणजे कशा वस्तू? तर अवजड वस्तू. जास्त मोठमोठ्या वस्तू असतील तर आपल्याला स्टोअर करायला जागा पुरत नाही. आणि मग यामुळे वस्तू विनिमय पद्धत काय झाली? जाऊन आपल्याकडे काय आला? मनीबाई आला. मग चौथं काय होतं बघा? विभाज्यतेची अडचण. सुनो मेरी बात. शिकवायच्या आधी पॉइंट. याच्याकडे नांगर आहे, याच्याकडे गहू आहे. ओके. याला हवं होतं अर्धा पोतं गव्हाचं, त्याला वेदांतला. मग हा काय म्हणजे अर्ध नांगर देतो तुला, असं चालणार आहे का? नाही. म्हणजे विभाज्यतेची पण अडचण होत होती. त्यामुळे पैशाची काय झाली? आपल्याकडे गरज भासली. म्हणजे बघा याचा अर्थ, प्राणी, घर इत्यादींचे छोट्या भागात विभाजन करणे हे काय होते? गैरसोयीचे होते. त्यामुळे एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूशी विनिमय करणं काय होत होतं? अवघड होत होतं. तुम्ही का चुळबुळ करताय? बघ येते का बघ. आली तर करून घे तिला ऍक्सेप्ट. म्हणजे उदाहरणार्थ, अ व्यक्तीकडे गव्हाचं पोतं होतं, त्याला विनिमयात शेळी हवी होती. ओके. पण ब व्यक्तीकडे शेळी आहे पण त्याला गव्हाचं अर्धच पोतं हवंय. मग तो कसं करणार? अर्धी बकरी काढून देणार का? नाही जमणार है ना. अशा वेळेस गव्हाचे अर्धे पोते विभाजन करणं शक्य आहे, परंतु जिवंत शेळीचं विभाजन करणं शक्य नाही. म्हणजे विभाज्यतेची अडचण निर्माण झाली. लॅक ऑफ डिव्हिजिबिलिटी. आली का कोणी? लॅक ऑफ डिव्हिजिबिलिटी म्हणजे डिव्हिजिबल नाही ना, त्याच्यामुळे पण काय झाला रे? प्रॉब्लेम झाला. म्हणजे आता बघा का इंग्लिश मध्ये आपण हेच बघूयात. इनडिव्हिजिबिलिटी ऑफ सर्टन गुड्स. इनडिव्हिजिबिलिटी म्हणजे काय रे? इनडिव्हिजिबिलिटी म्हणजे काय? इनडिव्हिजिबिलिटी म्हणजे अविभाज्यता. माझ्याकडे लक्ष द्या, तुम्ही टाइमपास करताय बरं का एकमेकींमध्ये. इन बार्टर सिस्टीम इट वॉज
इनकन्व्हिनियंट टू डिवाइड ॲनिमल्स अँड हाऊस. ॲनिमल म्हणा, घर म्हणा, या गोष्टींना आपण कसं डिवाइड करणार ट्रान्झॅक्शन करण्यासाठी into the small parts. So it was difficult to fix proportion of one commodity in exchange of for another commodity. एक वस्तू घेण्यासाठी दुसऱ्या वस्तूला आपल्याला द्यायचं होतं, पण यांना कसं विभाजन करणार आणि कसं देणार हे काय होतं डिसाइड करायला डिफिकल्ट होतं. फॉर एक्झाम्पल, इंडिव्हिज्युअल ए हॅज अ सॅक ऑफ व्हीट. त्याच्याकडे काय आहे, गव्हाचं पोतं आहे. अँड ही वॉन्ट अ गोट इन एक्सचेंज. त्याला काय हवी आहे, बकरी हवी आहे एक्सचेंज मध्ये. बट इंडिव्हिज्युअल बी हॅज अ गोट. ही वॉन्ट्स ओनली हाफ सॅक ऑफ वॉट, व्हीट. त्याला व्हीटची किती सॅक हवी होती, पोतं किती हवं होतं, अर्ध. आता तो काय म्हणेल, अर्ध पोतं हवं, म्हटलं अर्धी शेळी देईल, असं चालणार नाही ना. इन दिस सिच्युएशन एक्सचेंज बिटवीन टू कमोडिटीज इज इम्पॉसिबल ड्यू टू इंडिव्हिजिबिलिटी नेचर. आलं का लक्षात. अशा केसमध्ये या दोन्ही कमोडिटीज मध्ये एक्सचेंज होऊ शकत नाही, बिकॉज कमोडिटीज आर इंडिव्हिजिबल. शेळी कशी, जिवंत प्राणी कसा डिव्हिजिबल करायचा आहे ना. तन्मय, नेक्स्ट आहे प्रॉब्लेम ऑफ डेफर्ड पेमेंट. आता लक्ष द्या, खूप भारी. आठवतं का प्रॉब्लेम ऑफ डेफर्ड पेमेंट, विलंबित देणी देण्यामध्ये अडचण. सांगा, एक्झाम्पल दिलं होतं मी याचे. कशाला इन देऊ, वाचन तुमच्याकडे दिसतंय. डेफर्ड पेमेंट मीन्स टू बी मेड इन फ्युचर. म्हणजे तुम्ही एखाद्याकडनं कर्जावर काय घेतली, गाय घेऊन गेले किंवा बैल घेऊन गेले नांगरण्यासाठी. 1 वर्ष शेती केली, शेती करून झाल्यावर तुम्ही बैल काय करून दिला, वापस नेऊन सोडला. पण तो तुमच्याकडे काम करत होता, त्याचा पाय झाला लंगडा. आता हा समोरचा बैल जसा नेला तसा सांगून दे, काय करणार, पाय कसा आणणार होता त्याचा. येते का लक्षात, समजते. विलंबित देणी देण्यामध्ये काय व्हायची, अडचण होत होती. आपल्याकडे काय पैसा आहे म्हटलं, आपण पैसे कर्जाने घेऊ आणि नंतर त्याच्याने वस्तू विकत घेऊन येऊ, है ना. आणि पैसेच फेडू आपण, पैसेच कर्ज घेणार आणि पैशातच फेडणार. येते लक्षात. पण तेव्हा जे काय एखादी वस्तू जर का तुम्ही कर्जावर घेऊन आले तर ती फेडायची कशी. म्हणजे बघा, एखादी बाई तिच्या दुसऱ्या शेजारणीकडनं काय घेऊन आली, पातेलं घेऊन आली. 4 दिवस तिच्या पोरांनी तिच्यावर ठोक 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 ठोकलं, बिचार ते पातेलं पार कोंबून गेलं. आता ते पातेलं ती दुसरी बाई घेईल का ग, नाही घेणार. म्हणजे विलंबित देणी देण्यामध्ये अडचण होत होती की नाही. फ्युचर मध्ये पेमेंट करायचं तर ते कसं होतं, इम्पॉसिबल. मग बघा, रीपेमेंट ऑफ लोन वॉज डिफिकल्ट ड्यू टू एक्सचेंज ऑफ कमोडिटी. एवढं होतं का याच्यामध्ये. And it was difficult to repay perishable goods. In the same condition in future. म्हणजे बघा, एखादी म्हटली की मला आहे ना, आज तुझ्याकडनं काय कर, 2 लिटर दूध काय कर, कर्जावर दे. ही कर्जावर 2 लिटर दूध घेऊन जाईल, पण ती वापस आणून कशी देईल, पेरिशेबल नेचर, खराब होऊन गेलं. येते का लक्षात. वापरून घ्यावं लागणार आहे आपल्याला ते. आपण देऊ शकतो का वापस, नाही देऊ शकत. विलंबित देणी देण्यामध्ये आपल्याला काय होत होता, प्रॉब्लेम होत होता. आणि यामुळे आपल्याकडे बार्टर सिस्टीम जाऊन कोणाला, मनी भैयाला. आलं का लक्षात. मग आपल्या या मनीच्या नक्की सगळ्यात पहिले डेफिनेशन काय, मनी इज व्हॉट मनी डज. ही अशी आपल्याला कोण दिलेली आहे, पॉल वॉकर यांनी डेफिनेशन दिलेली आहे. मनी इज व्हॉट मनी डज. पैसा म्हणजे असा की जो पैशाचे कार्य करतो. बघा तुमच्या मराठीमध्ये डेफिनेशन आहे काय म्हटलेलं आहे, जो पैशाचे कार्य करतो त्याला पैसा म्हणतात, है ना. पॉल वॉकर यांनी डेफिनेशन दिली आहे, मनी इज व्हॉट मनी डज. मग पॉल वॉकर यांनी डेफिनेशन दिलेली आहे ना, त्याच्या पुढे नाव आहे ना अर्थतज्ञाचं, तो ही दिली तरी चालणार आहे. मग मनी बद्दल कधीही डेफिनेशन आहे, म्हणजे कोणतीही डेफिनेशन नाही ही डिटेल मध्ये वाचायची. कारण जेव्हा फीचर्स किंवा जे टाईप्स बघतो ना आपण, ती या डेफिनेशन मधूनच काय होतात, निघतात. जसं पहिलं बघा, मनी इज एनिथिंग दॅट इज जनरली ऍक्सेप्टेबल ॲज अ मीन्स ऑफ एक्सचेंज. म्हणजे पैसा हा जनरली काय असतो, ऍक्सेप्टेबल असतो. काय रे राज, काय करतोय. दुकानात एवढं मांडून ठेवलंय, काय सापडणार आहे याला. एवढ्या नोट्स माझ्यासारखं असतं ना तर मी चक्कर येऊन पडली असते नक्की. जर जोपर्यंत मी व्यवस्थित ठेवते ना तोपर्यंत माझा चूक खालीवर गेला असता. काय
होते, हे किती रोटेट होतं कळलं का तुम्हाला? लतिका तुला माझा आवाज नाही आला इन केस तर मला सांग, ठीक आहे? चला मग आपण काय बघतोय, ती मराठी मीडियम आहे बेटा. आपण पैसा शिकतोय, पैशामधल्या पैशाची व्याख्या शिकतोय. पेज नंबर किती मराठीवाल्यांनो? पेज नंबर 10, ठीक आहे? पेज नंबर 10 वर पैशाची व्याख्या आहे, पॉल वॉकर यांनी दिलेली आहे. 7.5 पॉल वॉकर यांनी आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे, ती डेफिनेशन आपण बघतोय लतिका. पेज नंबर 10 वर मनी इज व्हॉट मनी डज. जो पैशाचे कार्य करतो त्याला आपण काय म्हणतो? पैसा असं म्हणतो. मग बघा याची डेफिनेशन आपल्याला क्राउथर यांनी पण दिलेली आहे. प्रोफेसर क्राउथर यांनी सुद्धा आपल्याला पैशाची डेफिनेशन दिलेली आहे. मग आधी आज आपण डेफिनेशन वाचू इंग्लिश मध्ये, लगेच तीच वाचू मराठीमध्ये. मनी इज एनिथिंग दॅट इज जनरली एक्सेप्टेबल ॲज अ मीन्स ऑफ एक्सचेंज. पैसा हा कोणतीही गोष्ट असू शकते. पैसा हा कोणतीही गोष्ट असू शकते जी जनरली एक्सेप्टेबल असते फॉर एक्सचेंज. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा म्हटला की आमच्या एरियामध्ये ना मॅम सगळेच्या सगळेजण आहे ना फक्त गोट्या ज्या असतात गोट्या त्यांना पैसा म्हणून वापरतात. आमच्या एरियामध्ये चालतं, गोट्या यांना आम्ही काय करतो? पैसे मानतो. जनरली एक्सेप्टेबल, सगळ्यांकडनं जर का मान्यता असेल तर त्या गोष्टीला आपण काय म्हणायचं? पैसा म्हणायचा. पैसा म्हणजे काय तर जी गोष्ट सामान्यतः सगळीकडे काय असते? मान्य असते. सगळे लोक त्याच्याने काय करतात? देवाणघेवाण करत असतात. आलं का लक्षात? मग आपले गांधीजी असू द्यात, कॉइन असू द्यात, नाही तर मग त्या गोट्या असू द्यात. येते लक्षात? Money is anything that is generally acceptable as a means of exchange and at the same time it acts as a measure and store of value. सुनो मेरी बात. तुम्हाला आठवतं का तुम्ही मगाशी वाचलं होतं की तुमच्याकडे सामायिक मापदंडाचा अभाव आहे. कॉमन मेजर ऑफ व्हॅल्यू नाहीये तुमच्याकडे. 2 लिटर दूध आणि 2 किलो तांदूळ यांचं व्हॅल्यू कशी मेजर करायची, याचं मूल्य कसं मोजायचं है ना? मूल्य मोजण्याचं काम कोण करतो? मनी करतो. इथे त्यांनी म्हटलंय बघा ना, ॲट द सेम टाइम इट ऍक्ट ॲज अ मेजर, मापन करण्याचं काम, अँड स्टोअर ऑफ द व्हॅल्यू, आणि व्हॅल्यू म्हणजे मूल्य संचयाचं काम सुद्धा पैसा करतो. आलं का लक्षात? म्हणजे फॉर एक्झाम्पल बरं का, याच्याकडे याचा पैसा म्हणजे याचे काय होत्या? वस्तू होत्या. किती वस्तू साठवून ठेवाल रे हा? जेवढं लागायचं तेवढंच ना. पण त्याच जागेत आज आपला पैसा किती साठवू शकतो? येते का लक्षात? पैशाने मूल्य संचयाचं काम केलं. म्हणजे आज माझ्याकडे एवढा पैसा आहे हे आपण कसं म्हणतोय? खरंच पैशांसारखी एक वस्तू आहे आपल्याकडे. काय आहे? नोटा आहेत है ना? त्याच्याकडे वस्तू होत्या. आज माझ्याकडे एवढ्या वस्तू, अरे पण किती? जेवढी खोली तेवढ्याच वस्तू. त्याच्यावर काही ह्याला स्टोअर करता येत होतं का? नाही. पण आता आपल्याकडे पैसा आल्यामुळे आपल्याकडे काय आलं? मूल्य संचयाचं साधन आलं. आलं लक्षात? स्टोअर ऑफ व्हॅल्यू साठी आपल्याला कोण भेटला? मनी भाई भेटला. चला मग हीच डेफिनेशन आपण मराठीमध्ये बघूया. क्राउथरची आणि कोणाची बरं? वॉकर, पॉल वॉकर. काय म्हणतात बघा मग तुमचे पॉल वॉकर? कावर काय झालं? जी वस्तुविनिमय माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते. जी वस्तुविनिमय माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे काय असते? स्वीकार्य असते. बघा, जी वस्तुविनिमय माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते हे दिवसात फोन करून टाकेल. जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचं आणि मूल्य संचयाचं कार्य करते अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय. म्हणजे याचा अर्थ माहिती का तुम्हाला मी काय म्हणते ते? जी गोष्ट पैसा म्हणून वस्तू विनिमयासाठी काय करतं? कार्य करतं. विनिमय माध्यम
म्हणजे वस्तू विकत घेण्यासाठी आपल्याला किंवा खरेदी करण्यासाठी जी वस्तू वापरायला असते. ओके. त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचं काम करते. आज आपले रुपीज, एका पुस्तकाची व्हॅल्यू किती हे कशाने कळतं आपल्याला? रुपीजने कळत आहे, है ना. म्हणजे आपला जो रुपीज आहे, पैसा आहे, तो काय आहे? मूल्यमापनाचं साधन आहे. ओके. आणि मूल्य संचयाचं सुद्धा साधन आहे. काय? पैसा. कसा? तर पहिले तुम्ही म्हणायचे मी एवढ्या बुक्स बनवल्या, मग तेवढे बुक्स सांभाळून ठेव, तेवढं सगळं तुझं काय आहे? पैसा आहे. किती पुस्तकं सांभाळायला देतो? एक खोली भरून असेल तेवढी खोली, त्याच्या व्यतिरिक्त. पण इथे आज तो पैसे साठवून ठेवू शकतो आणि त्या खोलीमध्ये किती पटीने पैसे साठवू शकतात, है ना. म्हणजे याचा अर्थ पैसा हा काय करतो? मूल्य संचयाचं पण काम करतो. येतंय लक्षात नक्की? मग बघा, आणि अजून सोपी डेफिनेशन बघा. जो पैशाचे कार्य करतो तो पैसा होय. जी काही वस्तू पैशाचं काम करते ती काय असते? पैसा असते. जुन्या काळामध्ये शंख शिंपले म्हणून पैसा म्हणून वापरले जायचे, असं सगळं होतं. ते तुम्ही बघायला आता खाली बघा, लगेच खाली या. पैसा अस्तित्वात येण्याची कारणे उत्क्रांती आहे, क्रांती नव्हे. पैसा अस्तित्वात आला ना, तो कसा आला आपल्याला ते बघायचे आता. चला मग कसा? सगळ्यात पहिली आपल्याकडे होता तो होता पशु पैसा. व्हॉट पैसा? पशु पैसा. पशु पैसा, ॲनिमल मनी, प्राणी पैसा. ओके. म्हणजे बघा, इतिहास पूर्व काळात देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून पशु पैसा वापरला जात होता. उदाहरणार्थ गायी, शेळ्या, मेंढ्या. परंतु विभाजनाच्या अडचणीमुळे पशु पैसा हा गेला आणि वस्तू पैसा आला. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऐका, ॲनिमल मनी. तुम्हाला माहिती आहे जुन्या काळामध्ये सगळेजण शेळ्या मेंढ्या पाळायचे, सगळेजण कोंबड्या पाळायचे, सगळेजण गायी पाळायचे. का पाळायचे? तर वस्तू एखादी विकत घ्यायची असेल तर त्या बदल्यात हे लोक काय करायचे? या ॲनिमल्स द्यायचे. म्हणजे एखाद्याला जर का 10 क्विंटल गहू घ्यायचे आहेत तर तो काय करायचं? त्याच्यासाठी एक ॲनिमल द्यायचा आणि 10 क्विंटल गहू घ्यायचा. पैसा म्हणून ते ॲनिमल्सचा वापर करायचे. ओके. पण मला सांगा, अर्धाच क्विंटल घ्यायचं असेल तुम्हाला, म्हणजे 50 किलोच घ्यायचे असतील गहू, मग काय तुम्ही बकरीचा एक पाय कापून द्याल का? जिवंत प्राण्यांना आपल्याकडे विभाजन करता येतं का? नाही करता येत. आणि या प्रॉब्लेममुळे आपल्याकडे वस्तू पैसा अस्तित्वात आला. ओके. सगळ्यात पहिले लोकांकडे पैसा म्हणून माध्यम काय होतं? तर तो होता फक्त आणि फक्त ॲनिमल, पशु पैसा. मग तो गेला, त्यानंतर कोणाला? वस्तू पैसा आला. मग बघा, वस्तू पैशामध्ये काय प्रॉब्लेम होता? जुन्या काळात ज्या वस्तू पैसा देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून वापरला जात होता त्या हवामानाच्या स्थितीनुसार आणि संस्कृतीनुसार तो अवलंबून होता. उदाहरणार्थ प्राण्यांची कातडी, धान्य, शंख शिंपले, हस्तिदंत, मोराची पिसं, मीठ, दगड, दुर्मिळ वस्तू हे सगळे विनिमयाचे माध्यम म्हणून वापरले जात होते. म्हणजे याचा अर्थ काय? तर आपण आपली जशी संस्कृती असेल, आपल्या आजूबाजूला जसं हवामान असेल, त्या हवामानानुसार जेवढ्या वस्तू असतील उपलब्ध त्या वस्तूंना आपण काय करायचो? पैसा मानायचो. म्हणजे समजा या एरियामध्ये द्राक्ष जास्त बनवले जातात, द्राक्ष यांचा पैसा. समोरच्या एरियामध्ये शंख शिंपले जास्त मिळतात, त्या एरियाचा पैसा काय? शंख शिंपले. लक्षात. पण मग बघा, परंतु वस्तूंचा साठा करण्याच्या अडचणीमुळे धातू पैसा अस्तित्वात आला. पण या वस्तू साठवून किती ठेवायच्या साठवून? यामुळे आपल्याकडे कसला काय अस्तित्वात आलं? धातू पैसा, मेटॅलिक मनी. आधी मराठीमध्ये उत्क्रांती बघू आणि मग याचीच इंग्लिशमध्ये उत्क्रांती बघू. ओके. आपण हा जो इव्होल्युशन आहे तो कसा बघू? आधी मराठीमध्ये आणि मग इंग्लिशमध्ये. धातू पैसा तयार करताना सोने, चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, निकेल इत्यादी धातूंचा वापर केला जात होता. सोने, चांदी, ॲल्युमिनियम, निकेल या सगळ्या धातूंचा वापर करून काय बनवले जायचे? धातू पैसा बनवला जायचा. परंतु मौल्यवान धातू आणि धातूंच्या तुकड्यातील समानतेच्या अभावामुळे नाण्यांचा शोध लागला. मला सांगा, धातूचे तुकडे हे पैसा म्हणून वापरायचे. एक्झॅक्टली समान असे धातूचे तुकडे असायचे का प्रत्येकाचे? त्याच्यामध्ये समानता नव्हती. त्यामुळे
धातूचे तुकडे जाऊन मग काय आलं आपल्याकडे, धातूंची नाणी आली. धातू पैसा जाऊन आपल्याकडे काय आला, धातूंची नाणी आली. मेटॅलिक मनी जाऊन आपल्याकडे काय आला, मेटॅलिक कॉइन आला. आलं लक्षात, मेटॅलिक कॉइन, धातूची नाणी आहे त्यांनी. मग बघा, पूर्वीच्या काळामध्ये विविध राज्यांचे राजे हे राजमुद्रा असलेली नाणी बनवत असत. काळापरत्वे शासकीय धोरणानुसार मौद्रिक नाण्यांमध्ये एकवाक्यता आणि कायदेशीर स्थिरता आणण्याच्या उद्देशाने प्रणाली निश्चित केली गेली आणि नाण्यांचे वर्गीकरण करण्यात आले. मतलब क्या, पहिले राजांची राजवट होती, ते काय करायचे, त्यांच्या मुद्रिका उठवून नाणी तयार करायचे. पण मग मला सांगा, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जेव्हा ट्रान्झॅक्शन करायचे असायचे, कसं काय करणार रे? समोरच्या राज्यातला म्हणेल तुमच्या धातूची क्वालिटी कमी आहे, आमची जास्त आहे. हे सगळं काय होणार होतं, प्रॉब्लेमॅटिक. मग धातूंच्या नाण्यामध्ये एकवाक्यता आणण्यासाठी, एकवाक्यता म्हणजे काय, होमोजेनिटी, समानता आणण्यासाठी यांनी काय केलं, सरकारने, शासनाने धातूंची नाणी स्वतःच्या आधिपत्याखाली घेतली. आता धातूचा नाणी निर्माण करण्याचा एकाधिकार हा कोणाकडे आहे, सरकार. आलं का लक्षात? आणि सरकारने या धातूच्या नाण्यांची वर्गीकरण 2 प्रकारात केली. एक प्रमाणित नाणी आणि दुसरी गौण नाणी. होय, एक प्रमाणित नाणी आणि दुसरी गौण नाणी. व्हॉट इज प्रमाणित? स्टँडर्ड कॉइन, फुल्ली बॉडीड कॉइन, पूर्ण वजनाची नाणी. आणि या उलट दुसरी काय, लाक्षणिक नाणी. लाक्षणिक म्हणजे काय तर गौण नाणीला काय म्हणले तुमच्याकडे, टोकन कॉइन. लाक्षणिक नाणी म्हणजे टोकन कॉइन. मग आता सगळ्यात पहिले व्हॉट इज दर्शनी मूल्य आणि व्हॉट इज अंतर्गत मूल्य. दर्शनी मूल्य म्हणजे काय रे, तर तुमच्या त्या धातूवर किती रुपये दिले ते त्याचं दर्शनी मूल्य. आणि तो धातू वितळल्यावर खरंच किती रुपयाचा धातू मिळाला याला म्हणतात अंतर्गत मूल्य. ओके. दर्शनी मूल्य धातूवर छापलेलं असतं, त्याला फेस व्हॅल्यू म्हणतात. आणि अंतर्गत मूल्य ते जेवढा धातू वितळून तेवढेच पैसे मिळतील ना, जे पैसे, त्याला म्हणायचं, जेवढा पैशाचा धातू मिळेल त्याला म्हणायचं अंतर्गत मूल्य, म्हणजे इंट्रिन्सिक व्हॅल्यू. मग बघा पुन्हा एकदा मी काय बोलले, मी तुम्हाला उपयोगिता, युटिलिटी. युटिलिटी म्हणजे काय, वॉन्ट सॅटिस्फाईंग पॉवर ऑफ अ कमोडिटी. मोबाईल का बरं विकत घेतला तुम्ही, तो वालाच, कारण तुमच्या वॉन्ट त्याच्याने सॅटिस्फाय होणार होत्या. त्या मोबाईलमध्ये काय होती, युटिलिटी होती, है ना. मग या युटिलिटीच्या आपल्याकडे टाइप्स आहेत. किती टाइप्स आहेत, 6. किती, 6. 1 2 3 4 5 6. रूप उपयोगिता, स्थल उपयोगिता, काल उपयोगिता, ज्ञान उपयोगिता, स्वामित्व उपयोगिता. ओके, एक राहिली कोणतरी, आणि सेवा उपयोगिता. सगळ्यात पहिली गंमत बघा, यांचे नावं कसे लक्षात ठेवायचे. वेदांत आपला बिचारा नवं आहे ना, 11वीला कुठे गेला, कॉलेजला गेला. कॉलेजला गेल्यावर वेदांत काय हवं, कॉलेजला गेल्यावर फ्रेंड हवी की नाही. हसायचं रे. मग मला सांगा, आता हा सगळ्यात पहिले काय बघेल, रूप उपयोगिता बघेल. म्हणजे काय, छान छान दिसायला हवी का नको. म्हणजे उपयोगितेचं पहिलं नाव, उपयोगितेचा पहिला प्रकार काय होता, रूप उपयोगिता. बघा उपयोगितेचे नावं पाठ करतोय आपण प्रकारांचे. याने काय बघितली, रूप उपयोगिता. ह्याला आवडली. आता याने कुठे भूर न्यायचं नाही का, स्थळ डिसाईड करतोय. म्हणजे काय आली, स्थळ उपयोगिता, म्हणजे ठिकाण, प्लेस युटिलिटी. सगळ्यात पहिले काय बघितलं याने, फॉर्म. नंतर याने काय डिसाईड केला, प्लेस डिसाईड केला. मग याने टाइम डिसाईड केला, कधी न्यायचं, म्हणजे काल उपयोगिता. सगळ्यात पहिले बघितला रूप, मग काय शोधलं, स्थळ. नंतर शोधला टाइम, म्हणजे काळ. म्हणजे 3 युटिलिटी झाल्या आपल्या. ओके. आता मला सांगा, लक्ष द्या का. आता मला सांगा, सगळ्यात पहिले हा काय करेल तेव्हा काय होईल, हा जेव्हा सेवा करेल तेव्हा याला काय मिळेल, मिळावं, म्हणजे तेव्हा ती त्याला हो बोलेल, की नाही. म्हणजे याने काय केली, सेवा. काय केली, सेवा. म्हणजे कोणती उपयोगिता झाली तुमची, सेवा उपयोगिता, सर्व्हिस युटिलिटी. आता इमॅजिन करा, हा तिची सेवा करतोय, म्हणजे हा तिच्यासाठी खुर्ची मागे ओढतोय. ओके, खायला नाही ना त्याने, खुर्ची जराशी मागे ओढली. पण इमॅजिन करा, जर का यांनी खुर्ची मागे ओढताना डोकं नाही लावलं आणि ती हळूहळू बाजूला सर आहे,
ती बसायच्या आधीच, ती बसायच्या वेळेलाच याने खुर्ची मागे खेचली तर ती काय होईल रे, पडून जाईल. ह्याला मेवा मिळेल का, ती हो बोलेल का याला, नाही. म्हणजे याने जेव्हा सेवा द्यायची तेव्हा याने काय वापरायचं, ज्ञान वापरायचं. म्हणजे कोणती युटिलिटी, ज्ञान उपयोगिता, नॉलेज युटिलिटी. ठीक आहे. आणि जेव्हा हा सेवा करेल ज्ञान वापरून तेव्हाच याला ती काय म्हणेल, हो म्हणेल, तुम्हीच माझे स्वामी. म्हणजे स्वामित्व उपयोगिता. कोणती उपयोगिता, स्वामित्व उपयोगिता. म्हणजे पजेशन युटिलिटी. कोणती युटिलिटी, पजेशन युटिलिटी. आता यांचे आपण ना खरं अर्थ बघूयात. रूप उपयोगिता म्हणजे काय, फॉर्म युटिलिटी म्हणजे काय. तुम्ही ह्याने याच्या गर्लफ्रेंडला लाकूड गिफ्ट केलं, धरून हलणार नाही काही लाकडाने, मारेल नाही याला, हलेल की नाही. पण जर का याने लाकडापासून छान छोटंसं काहीतरी क्रिएटिव्ह काहीतरी बनवलं आणि मग तिला दिलं तर त्यात खरंच तिला काय असणार आहे, युटिलिटी असणार आहे. तर ती वस्तू विकली जाईल. मान्य तुम्हाला. म्हणजे याने जेव्हा वस्तूपासून काहीतरी वस्तू बनवली जिच्यात उपयोगिता निर्माण केली ती काय झाली, रूप उपयोगिता. ओके फाईन, ठीक आहे. दुसरी काय आहे, स्थल उपयोगिता. म्हणजे याने टाइम ठरवला होता ना, काय ठरवलं होतं ना, ठिकाण प्लेस. मला एक सांगा, स्वेटर, तुम्ही स्वेटर मुंबईला घालाल का, किती थंडी वाजते, घाला स्वेटर, घालणार का तुम्ही, नाही घालणार. पण ते जेव्हा तुम्ही ते स्वेटर घेऊन हिमालयात जाल किंवा शिमलाला जाल त्याच्यात स्वेटरमध्ये शिमलाला तुम्हाला उपयोगिता आहे, पण इकडे आहे का, मुंबईला नाहीये. म्हणजे जी उपयोगिता स्थळानुसार बदलते तिला काय म्हणायचं आपण, स्थल उपयोगिता. आहे ना नाही. काल उपयोगिता म्हणजे जी वापराच्या काळानुसार बदलते त्याला म्हणायचं काल उपयोगिता. म्हणजे मम्मीने ना असे कांदे साठवून ठेवले उन्हाळ्यात घेऊन, आणि जेव्हा हिवाळ्याला आणि पावसाळ्याला कांदे महाग झाले तेव्हा मम्मीने ते कांदे वापरायला काढले. म्हणजे मम्मीने काय केलं, काल उपयोगिता. त्या कांद्यांमध्ये काय भेटली आईला, काळ उपयोगिता. काळानुसार उपयोगिता बदलली. मला ना हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सनकोट घालून फिराल का, नाही. हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही स्वेटरच घालाल. म्हणजे वस्तूमध्ये जेव्हा काळानुसार उपयोगिता बदलते त्याला काल उपयोगिता म्हणतात. त्याला म्हणतात टाइम युटिलिटी. चेंजेस अकॉर्डिंग टू टाइम किंवा चेंजेस अकॉर्डिंग टू सीझन. आलं लक्षात. पहिले याने बघितलं रूप, मग याने बघितलं स्थळ, नंतर याने ठरवला काळ, है ना. मग याने काय केली, सेवा. म्हणजे सेवा उपयोगिता. मला एक सांगा, मी तुम्हाला शिकवते, मी तुम्हाला वस्तू दिली नाही, मी तुम्हाला काय दिली, सेवा. जेव्हा समाजातला एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काय देतो, सेवा देतो, तेव्हा काय मिळते, सेवा उपयोगिता. आलं लक्षात. याने सेवा देताना काय वापरायला हवं होतं, ज्ञान. घेतली ना खुर्ची ओढून, बिचारी पडली ना खाली, स्वामी तो देईल का मग अशा वेळेला, नाही देणार ती. म्हणजे ज्ञान उपयोगिता. म्हणजे बघा, मोबाईल आणला नवीन किंवा कम्प्युटर आणला नवीन, मम्मीला आपण त्याच्याबद्दल त्याच्या फीचर्स बद्दल माहिती दिली, मम्मीला काय मिळाली, ज्ञान उपयोगिता, नॉलेज युटिलिटी. आणि आता याने जेव्हा रूप बघितलं याने ठरवलं स्थळ ठरवलं, याने काय ठरवला, काळ. मग याने काय दिली, सेवा. सेवा देताना काय वापरलं, डोकं वापरलं, ज्ञान वापरलं. आणि याने ज्ञान वापरून सेवा दिल्यामुळे याला काय मिळालं, स्वामित्व मिळालं. ती हो बोलली ना, स्वामित्व मिळालं. म्हणजे स्वामित्व म्हणजेच काय, आता याच्या गर्लफ्रेंडला कोणी म्हणाल का माझी गर्लफ्रेंड, हा ठेवल ना कोणाला, धरून जोडेल ना. म्हणजे याचा अर्थ जेव्हा तुमच्याकडे पैसे असतात, तुम्ही पैसे घेऊन एखाद्या व्यक्तीकडनं दुकानातनं एखादी वस्तू विकत आणतात, तेव्हा ती वस्तू तुमची मालकीची होते. ती काय, तुम्ही तिचे काय होता, त्या वस्तूचे स्वामी होता. स्वामित्व उपयोगिता. कळलं का. जेव्हा एखाद्या वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाते तेव्हा त्याला काय मिळते, स्वामित्व उपयोगिता. उदाहरणार्थ आपण जाऊन दुकानात चॉकलेट विकत घेऊन आणलं, चॉकलेटचे आपण काय झालो, स्वामी, मालक झालो चॉकलेटचे. अलग लक्षात. या होत्या तुमच्या उपयोगिता. अण्णांचं नाव आहे ते, रूप, स्थल, काल, सेवा, ज्ञान, स्वामित्व, उपयोगिता. तुम्हाला ते अण्णा लोकांचे नाव किती मोठे मोठे असतात. मग या अण्णांचं पण नाव आहे उपयोगिता. अण्णांचं काय नाव आहे, रूप, स्थल, काल, सेवा, ज्ञान, स्वामित्व, उपयोगिता. फॉर्म, प्लेस, टाइम, सर्व्हिस, नॉलेज, पोझेशन, युटिलिटी. आडनाव युटिलिटी आहे, बाकी नावामध्ये तेवढे सगळे. आलं का लक्षात. समजलं का. जोक प्लस स्टडी, इसको कहते हैं जोक भी है और स्टडी भी है. जोक सपाट सगळे आले फ्रेश. आता मस्त पैकी आपण धातूंची नाणी बघूयात.
धातूंच्या नाणीमध्ये 2 नाणी, एक प्रमाणित नाणी आणि एक गौण नाणी. ओके, व्हॉट इज प्रमाणित नाणी आणि व्हॉट इज गौण नाणी. ज्यांचं दर्शनी मूल्य आणि अंतर्गत मूल्य हे समान असतं अशा नाण्यांना आपण म्हणतो प्रमाणित नाणी. आलं का लक्षात? म्हणजे स्टँडर्ड कॉइन्स किंवा फुल्ली बॉडीड कॉइन. व्हेन फेस व्हॅल्यू अँड इंट्रिन्सिक व्हॅल्यू आर सेम, दोज कॉइन्स आर कॉल्ड ॲज फुल्ली बॉडीड कॉइन्स और स्टँडर्ड कॉइन्स. की जितकी त्याची थोडा व्हॅल्यू होते ना 10 रुपयाची, धातू वितळल्यावर बरोबर 10 रुपयाचा धातू मिळणार, पैसा वितळल्यावर, ती नाणी वितळल्यावर. त्याला म्हणायचं अंतर्गत मूल्य आणि दर्शनी मूल्य हे काय होते, समान होते. फेस व्हॅल्यू म्हणजे थोडा व्हॅल्यू आणि इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे अंतर्गत व्हॅल्यू, ती काय होती, समान होती. ओके, याच्या उलट फेस व्हॅल्यू दिसतोय जास्त 10 रुपये, पण जेव्हा तो धातू वितळवला, अंतर्गत मूल्य म्हणजे तो धातू वितळल्यावर त्याची जर का किंमत बघितली तर काहीच नव्हती. म्हणजे बघा, गव्हर्नमेंटवर आपला एवढा विश्वास आहे की गव्हर्नमेंटने म्हटलं 10 रुपये, तर आपण काय मानलं, त्याला 10 रुपये मानलं. म्हणजे इथे तुमची फेस व्हॅल्यू ही मोर होती दॅन इंट्रिन्सिक व्हॅल्यू. आलं का लक्षात? इन केस ऑफ टोकन कॉइन्स, फेस व्हॅल्यू इज ऑलवेज हायर दॅन इंट्रिन्सिक व्हॅल्यू. म्हणजे दर्शनी मूल्य हे अंतर्गत मूल्यापेक्षा नेहमी काय असते, जास्त असते. कोणाच्या बाबतीमध्ये? गौण नाण्यांच्या बाबतीमध्ये, लाक्षणिक नाण्यांच्या बाबतीमध्ये. आलं लक्षात? बघा, याच्यातच सिलेबसचा टाइम, माझा टाइम निघून जाईल यार. चला पुढे पुढे काय होतं, कुठे गेलो? म्हणजे मामाला असत मला याच्यावरून. नेक्स्ट होता कागदी पैसा, मनी भाई. पण कसा? कागदी. मी तुम्हाला म्हणलं ना, बिचारा किती नाणी घेऊन फिरेल, है की नाही? कागदी पैसा, पेपर करन्सी. शराब. कागदी पैसा हा धातूच्या पैशाला पर्याय आहे. ओके, भारतात नोटा चलनात आणण्याचा एकाधिकार हा एकाच बँकेकडे आहे. अय, कोणती बँक? मध्यवर्ती बँक, RBI, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. सेंट्रल बँक तिचं नाव काय? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. भारत सरकार आणि मध्यवर्ती बँक, इंडियन गव्हर्नमेंट अँड सेंट्रल बँक यांनी अंमलात आणलेल्या कागदी चलनाचा समावेश कागदी पैशात होतो. या ज्या पेपर करन्सी काय करतात, इश्यू करतात, त्याच आपल्या काय असतात, पेपर करन्सीज असतात. भारतात, सुनो मेरी बात, बहुत इम्पॉर्टंट, 1 रुपयाची नोट आणि सर्व प्रकारची नाणी, 1 रुपयाची नोट आणि सर्व प्रकारची नाणी हे आपलं केंद्र सरकार छापतं. केंद्र सरकारचं जे वित्तीय मंत्रालय असतं ना, फायनान्स डिपार्टमेंट, फायनान्स मिनिस्ट्री, ते छापतात 1 रुपयाची नोट आणि बाकी सगळे नाणी. आणि ऑल अदर करन्सीज म्हणजे बाकी सगळ्या करन्सी नोट्स या कोण इश्यू करतं? RBI, मध्यवर्ती बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ओके, इथे त्यांनी लिहून दिलंय बघा ते. भारतामध्ये 1 रुपयाची नोट आणि सर्व प्रकारच्या नाणी हे भारत सरकारकडून चलनात आणल्या जातात आणि त्यापुढील चलनाच्या निर्मितीचे अधिकार हे फक्त आणि फक्त मध्यवर्ती बँकेकडे आहे. आणि कागदी पैसा हाताळण्यातील गैरसोय आणि पैसा साठवण्याची जोखीम या कारणांमुळे अस्तित्वात आला बँक पैसा. बघा, मगाशी धातूची नाणी ते सामान्यामध्ये याला रिस्क होती, गडबड होऊन जाईल. मग कागदी पैसा सांभाळता यायला रिस्क होती, कोणी याला उचलून नेलं, मग काय करायचं? येतंय का लक्षात? शांत बसा. आणि मग लक्ष द्या का, यामुळे काय झालं तो बघतो, त्याचं तुम्ही बोला माहिती. यामुळे काय झालं, मग आपल्याकडे बँक पैसा निर्माण झाला. बँक पैसा, पतपैसा म्हणजे काय रे, कागदावर रेकॉर्डिंग राहील तुमच्या पैशाची, तुम्ही चेकने पैसा देऊ किंवा घेऊ शकतात आणि हा पैसा कुठे जमा राहील? तुमच्या बँकेकडे. चला लक्ष द्या, बँक पैसा म्हणजे बँकेत आपण काय करायचं, पैसा ठेवायचा. लक्ष दे ग इकडं, ऐक. बँका लोकांकडून ठेवलेल्या ठेवींच्या आधारे पतपैसा निर्माण करतात. त्याचा वापर पतपैसा निर्मितीसाठी केला जातो. हा केव्हाही काढला जातो. दुसऱ्या व्यक्तीकडे धनादेश, धनाकर्ष इत्यादीच्या साहाय्याने हस्तांतरण करता येतो. परंतु पैसा नव्हे. धनादेश हा पैशासारखे कार्य करतो, बट तो पैसा नाहीये, तो फक्त एक चिकू आहे, ती फक्त चिठ्ठी आहे.
ती दाखवते की आमच्याकडे या व्यक्तीला या व्यक्तीकडनं इतके पैसे द्या, पण तो पैसा नाहीये. ओके. मग तर ठेवी हस्तांतरित करण्याचं पतसाधन आहे, कागदी साधन आहे, एक चिठ्ठी साधन आहे. ओके. एक मिनिट थांबा बेटा. पतपैसा देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्वाची भूमिका पार पाडतो. म्हणजे बघा, आपण नाशिकच्या नाशिकमध्ये ट्रान्झॅक्शन केलं असतं या नोटांच्या साह्याने तर जमलं असतं, पण नाशिकच्या बाहेर ट्रान्झॅक्शन करायचं, देशभरात ट्रान्झॅक्शन करायचं, एवढे पैसे कसेच नेणार रे आपण? खिशात नेणार का? नाही. मग जर का सगळ्या देशामध्ये ट्रान्झॅक्शन वाढवायचं होतं तर बँक पैसा इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पैसे बँकेत आहेत, फक्त काय होतं अकाउंटवर ते काय होतात खेळतात. येतंय लक्षात? आजच्या जागतिकीकरणाच्या काळात पैशाविरहित देवाणघेवाण अधिक महत्त्वाची असल्याने प्लास्टिक पैसा अस्तित्वात आला. म्हणजे पैशाविरहित. तो चिकू पण किती वेळेस नाही का, कुठे कुठे चिकू पाठवणार मला एक सांगा. तो तिकडे दिल्लीला बसलाय ना, आपण इथं बसलेलो आहे, त्याला कसं चेक पाठवायचा रे? प्रॉब्लेम आहे नाही ते. पोस्टाने जरी पाठवला, समजा मध्येच गहाळ झाला तो, मग काय करायचं है ना? पेमेंट तर काही होणार नाही, म्हणजे पैसे तर जाणार नाहीत. क्रॉस चेक असतात हे लोक, हे चेक क्रॉस चेक म्हणजे जो अकाउंटवरच चेक होऊ शकतो, इन कॅश होऊ शकतो. पण मग कसं काय होईल? ट्रान्झॅक्शन तर कॅन्सल होऊन जाईल ना आपलं. समोरचा म्हणेल पैसे नाही पोहोचले, मी नाही पाठवत माल, मग काय करशील? यामुळे आपल्याकडे प्लास्टिक पैसा अस्तित्वात आला. ओके. प्लास्टिक पैसा म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानामुळे सोपे झाले. प्लास्टिक पैसा वापरणे हा आधुनिक तंत्रज्ञानामुळे सोपं झालं. कसं? डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड म्हणजेच प्लास्टिक पैसा होय. नवीन शोधांचे पुढचे पाऊल म्हणजे इलेक्ट्रॉनिक पैसा. प्लास्टिक पैशाबद्दल त्यांनी काही आपल्याला जास्त सांगितलेलं नाहीये. प्लास्टिक पैशाबद्दल त्यांनी आपल्याला जास्त काहीही सांगितलेलं नाहीये. पण मग प्लास्टिक पैसा म्हणजे काय? डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड. डेबिट कार्ड म्हणजे तुमच्या अकाउंटवर मुळातच पैसे असतात आणि ते तुम्ही डेबिट कार्डद्वारे काढतात. क्रेडिट कार्ड म्हणजे तुमच्या अकाउंटवर पैसे नाहीयेत, पण तुम्ही एका लिमिट पर्यंत पैसे काढून वापरू शकतात आणि ठराविक मुदतीच्या आत परत करून टाकायचे. परत केले नाही ठराविक मुदतीत तर मग तुम्हाला काय बसेल? इंटरेस्ट बसेल, व्याज बसेल. असे तुमचे होते प्लास्टिक मनी. आलं लक्षात? मग याच्यानंतर आपल्याकडे कोण आला? इलेक्ट्रॉनिक पैसा. इलेक्ट्रॉनिक पैसा ई पैसा किंवा इलेक्ट्रॉनिक पैशाला मौद्रिक मूल्य असून ते इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या साहाय्याने हस्तांतरित केले जाते. म्हणजे इंटरनेटच्या साहाय्याने हस्तांतरित केलं जातं. मोबाईल फोन, टॅबलेट, स्मार्ट कार्ड, संगणक इत्यादीद्वारे आपण काय करतो? इलेक्ट्रॉनिकली पैसा ट्रान्सफर करतो. इलेक्ट्रॉनिक पैशाला मध्यवर्ती बँकेचं पाठबळ असतं. हे फोन पे वगैरे आपण जे करतो याला पाठबळ कुणाचं आहे? आरबीआयचं. म्हणजे हे लोक आपल्याला धोका देऊ शकत नाही. पाठबळ म्हणजेच आरबीआय म्हणते काही इश्यू झाले तर मी थांबवून घेईल, तुम्ही इश्यू केला तर मी तुम्हाला पाहून घेईल. कळलं का? फोन पे वाले. तुम्हाला माहिती आहे आजकाल लोक फोन पे म्हणजे बँकेत पैसे जमा करण्यापेक्षा फोन पेच्या वॉलेटला पैसे ठेवतात. पेटीएम बँकेत पैसे जमा करण्यापेक्षा पेटीएमच्या वॉलेटला पैसे ठेवतात लोक. आपल्या मुलांना पॉकेट मनी कसे देतात? पेटीएमच्या वॉलेटला टाकतात. येतंय लक्षात? मग सेम तसंच गव्हर्नमेंट म्हणतं की फोन पे जो इलेक्ट्रॉनिक पैसा आहे याला आम्ही मध्यवर्ती बँकेचं काय दिलं आहे? पाठबळ दिलं आहे. म्हणजे लोकांनी तुम्हाला झोल केला तर आम्ही बघून घेऊ, तुम्ही झोल केला तरी पण आम्ही पाहून घेऊ. आलं ना लक्षात? पाठबळ म्हणजे फक्त पाठबळ नाही, नियंत्रण सुद्धा कोणाचं? मध्यवर्ती बँकेचं, आरबीआयचं. आलं का लक्षात? इलेक्ट्रॉनिक पैसा हा जागतिक व्यवहारामध्ये वापरला जातो. फक्त देशातच का? नाही, जगात. अंकात्मक किंवा संगणकीय पाकिट. व्हॉट इज पाकिट? अरे वॉलेट, आता बोलले ना मी, तो वाला वॉलेट. पेटीएम वॉलेट, फोन पे वॉलेट, डिजिटल वॉलेट हा देखील साठवलेल्या इलेक्ट्रॉनिक पैशाचाच प्रकार आहे. म्हणजे तुम्ही कधी बघितलं असेल ना तर ते फोन पेला जे पैसे मिळतात बघा कॅशबॅक, हे कॅशबॅक वॉलेटमध्ये जमा होतात. मोस्ट ऑफ टाइम्स हे कॅशबॅक वॉलेटमध्ये जमा होतात पैसे. जर का आपला बँक अकाउंट लिंक असेल तर डायरेक्टली बँकेला, आणि लिंक नसेल तर ते वॉलेटमध्ये जमा होतात आणि मग आपण वॉलेट थ्रू काय करतो? खर्च करतो. आलं लक्षात? डिजिटल वॉलेट. डिजिटल वॉलेट म्हणजे पण काय? तर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठवलेला पैसा. आलं का लक्षात? समजला का हा पॉइंट?